नमस्कार मंडळींनो, आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत कांकरिया लेक. तर याची सगळी संपूर्ण डिटेल माहिती आणि याचा संपूर्ण व्ह्यू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर कांकरिया लेक हा अहमदाबादच्या मणीनगर या भागामध्ये आहे. रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण फक्त काही किलोमीटरवर आहे. बस, ऑटो, टॅक्सी या सर्व प्रकारच्या सोयी या ठिकाणी सहज उपलब्ध होतात. सकाळी आणि संध्याकाळी भेट देणं या ठिकाणी गेल्यास अधिक आनंददायी ठरेल, कारण या ठिकाणी संध्याकाळचा सनसेट बघण्यासाठी अतिशय गर्दी असते. या कांकरिया लेकची सकाळी उघडण्याची वेळ आहे सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे पर्यटकांसाठी खुलं असतं आणि मंगळवारच्या दिवशी हे पूर्ण कांकरिया लेक बंद असतं. यामध्ये कांकरिया लेकला एंट्री करण्यासाठी लहान मुलांसाठी 5 रुपये तिकीट आणि मोठ्यांसाठी 10 रुपये तिकीट अशी एंट्री फी घेतली जाते. आणि त्यासोबतच झू आणि बोटिंगमध्ये जर तुम्हाला बोटिंग करायची असेल तर त्याच्यासाठी वेगळं तिकीट घ्यावं लागतं. हे फक्त कांकरिया लेकच्या आजूबाजूला म्हणजेच लेकच्या साईडने फिरण्यासाठीचं या गेटमधून एंट्री घेण्यासाठीचं ही एंट्री फी आहे. खरं तर हा लेक गुजरातच्या हृदयात वसलेला एक अत्यंत प्राचीन आणि सुंदर स्थळांपैकी एक तलाव आहे. तो म्हणजेच हा कांकरिया तलाव. हा तलाव म्हणजेच अहमदाबादचं हृदय, शहराच्या इतिहासाचा आणि आजच्या आधुनिकतेचा जिवंत साक्षीदार आहे. प्रत्येक अहमदाबादकरांसाठी हा फक्त तलाव नाही, फक्त एक पिकनिक स्पॉट नाही, तर त्यांच्या भावनांचा, आठवणींचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज आपण या तलावाच्या इतिहासात डोकावणार आहोत, त्यांच्या बांधकामातील कलाकुसरीचा अभ्यास करू आणि जाणून घेणार आहोत की हा कांकरिया तलाव इतका खास का आहे. कांकरिया तलावाचं सर्वात मोठं आणि रंगतदार उत्सव म्हणजेच कांकरिया कार्निवल. हा उत्सव दरवर्षी डिसेंबर महिन्यात या ठिकाणी आयोजित केला जातो. या कार्निवलमध्ये संगीत, नृत्य, कला प्रदर्शन, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि फटाक्यांची आतषबाजी असते. संपूर्ण तलाव प्रकाशमय होतो आणि वातावरणात आनंद, संगीत आणि रंगांची उधळण होते. अहमदाबादकरांसाठी हा उत्सव म्हणजेच एक वार्षिक मेळावा, जिथं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सहभागी होतात. खरं तर कांकरिया तलावाचा इतिहास जवळपास 500 वर्षापूर्वी इसवी सन 1451 मध्ये सुरू झाला. त्या काळात अहमदाबाद हे गुजरात सुलतानांचं मुख्य केंद्र होतं आणि त्या राज्याचे सुलतान होते कुतुबुद्दीन अहमद शाह दुसरा. यामध्ये कथा असं सांगते की सुलतान एका धार्मिक विधीसाठी योग्य ठिकाण शोधत होता. एका दिवशी तो या परिसरात आला आणि त्याला इथे एक सुंदर नैसर्गिक झरा आढळला. पाणी इतकं शुद्ध आणि थंड होतं की सुलतानाने ठरवलं इथंच एक भव्य तलाव बांधायचा. त्याने आपल्या वास्तुकारांना बोलावलं आणि कुतुब हौज या नावाने या तलावाचं बांधकाम सुरू झालं. कांकरिया तलावाचं बांधकाम त्या काळातील इस्लामी आणि भारतीय शैलीच्या मिश्रणाने करण्यात आलं. हा तलाव परिपूर्ण गोल आकाराचा आहे, ज्याचा व्यास सुमारे 550 मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तलावाभोवती दगडी तटबंदी, पायऱ्या आणि नाजूक कोरीव काम केलेलं आहे. तलावाच्या मध्यभागी एक लहान बेट आहे, यालाच नागिनावाडी असं सुद्धा म्हणतात. त्या काळात हे बेट राजघराण्याच्या विश्रांतीसाठी बनवण्यात आलं होतं. सुलतान आणि त्याचे अतिथी बोटीने या बेटावर घेऊन येत येथे विश्रांती घेत होते.
तलावाच्या किनाऱ्यावर पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अनेक इनलेट्स आणि आउटलेट्स ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे पाण्याची पातळी संतुलित राहते. कांकरिया या तलावाबद्दल अनेक लोककथा आहेत. एक प्रसिद्ध समज अशी आहे की तलावाचं बांधकाम सुरू असताना दगडाचे म्हणजेच काकराचे ढिगारे इथं मोठ्या प्रमाणात वापरले गेले. त्यामुळेच याला कांकरिया म्हणजेच कांकरांनी बनवलेला तलाव असं नाव पडलं. दुसरी कथा असं सांगते की इथल्या जमिनीवर कांकर म्हणजेच लहान दगड नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात होते. त्यामुळे स्थानिक लोकांनी या ठिकाणाला कांकरिया असं नाव दिलं. हे तलावाच्या मध्यभागी असलेलं एक सुंदर हिरवं बेट आहे. आजच्या काळात इथं फाउंटेन, बाग, लाईट शो आणि एक सुंदर कॅफेसुद्धा आहे. संध्याकाळी या ठिकाणी रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेलं दृश्य पाहिलं की प्रत्येकाचं मन प्रसन्न होतं. लोक इथं बोटिंग करायला येतात, काही जण इथे फोटो सेशन करायला येतात. कांकरिया तलावाचा सौंदर्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर बोटिंग या ठिकाणी नक्कीच करा. या ठिकाणी स्पीड बोट आहे, पेडल बोट आहे आणि फॅमिली बोट्स अशा विविध या ठिकाणी पर्याय आहेत. बोटिंग करताना भोवतालच्या झाडांची झुळूक, वाऱ्याची थंड झुळूक आणि तलावातील पाण्याचा चमकता निळसर रंग हे दृश्य या ठिकाणचं अविस्मरणीय आहे. तलावाभोवती एक टॉय ट्रेन देखील चालते, जी संपूर्ण तलावाला एक फेरी मारते. लहान मुलांना ही ट्रेन विशेष आवडते कारण ट्रेनमध्ये बसून तलाव, झू आणि आजूबाजूचं सौंदर्य एकाच वेळी दिसतं. कांकरिया तलावाच्या जवळच असलेला कमला नेहरू झू हा गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध प्राणीसंग्रहालय आहे. हा झू 1951 साली सुरू करण्यात आला. या ठिकाणी तुम्हाला वाघ, सिंह, अस्वल, हत्ती, मगर, साप, मोर आणि शेकडो पक्ष्यांच्या जाती पाहायला मिळतात. झूचं वातावरण अत्यंत हरित आणि स्वच्छ आहे, त्यामुळे लहान मुलांसाठी हे एक शैक्षणिक तसंच मनोरंजक ठिकाण आहे. खरं तर कांकरिया तलाव हा फक्त पाण्याचा साठा नाही, तो अहमदाबादच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि लोकांच्या भावनांचा साठा आहे. 15व्या शतकातील सुलतानाच्या कल्पनेतून जन्मलेला हा तलाव आज आधुनिक जगातील एक सुंदर पर्यटन केंद्र बनला आहे. नागिनावाडीची बोटिंग, झूचं आकर्षण, कार्निवलचा उत्सव आणि संध्याकाळचा लाईट शो हे सर्व अनुभव घेतल्याशिवाय कांकरिया तलावाची सफर पूर्ण होत नाही. जर तुम्ही कधी अहमदाबादला आलात तर कांकरिया तलावाला नक्की भेट द्या. हा तलाव तुम्हाला निसर्ग, इतिहास आणि आनंद यांचं अप्रतिम मिश्रण अनुभवायला देईल. चला तर मग मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.